हॅलो स्टुडंट्स, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 7 पर्यंत स्टडी केला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 8 पासून समोरचा प्रॉब्लेम आपण स्टडी करणार आहोत. म्हणजे या अगोदर आपण व्हीटस्टोन ब्रिज आणि मीटर ब्रिजवरचा प्रॉब्लेम घेतला होता आणि त्या अगोदरच्या काही व्हिडिओमध्ये आपण किर्चॉफ्स लॉवरचा प्रॉब्लेम घेतला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोटेन्शिओमीटरचे प्रॉब्लेम घेणार आहोत. तर बघा प्रॉब्लेम नंबर 8 काय आहे. काय म्हटलं आहे की अ व्होल्टमीटर हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम. व्हॉट विल बी इट्स रीडिंग व्हेन इट इज कनेक्टेड अक्रॉस अ सेल ऑफ EMF 2 व्होल्ट अँड इंटरनल रेजिस्टन्स 10 ओहम. म्हटलं एक व्होल्टमीटर आहे, त्या व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स आहे 100 ओहम. व्होल्टमीटर आहे, त्या व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स काय 100 ओहम. म्हणून कॅपिटल आरची व्हॅल्यू आपण गिवन डाटामध्ये काय लिहिला 100 ओहम. त्यानंतर आपल्याला क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे की व्हॉट विल बी इट्स रीडिंग. कोणाची रीडिंग? व्होल्टमीटरची रीडिंग. बरं, व्होल्टमीटरची रीडिंग म्हटलं म्हणजे याचा अर्थ व्होल्टमीटर काय मेजर करतो? व्होल्टमीटर हा व्होल्टेज मेजर करतो. तर व्होल्टमीटरची रीडिंग म्हणजे ज्याचा अर्थ ते काय व्होल्टमीटरची रीडिंग फाईन करायचं आहे म्हणजे आपल्याला काय फाईन करायचं आहे? आपल्याला व्होल्टेज फाईन करायचं आहे. व्होल्टेज म्हणजेच कॅपिटल व्ही लिहिला आपण 2 फाईनमध्ये बघा, कॅपिटल व्ही फाईन करायचं आहे. त्यानंतर म्हटलं आहे की व्हेन इट इज कनेक्टेड अक्रॉस अ सेल ऑफ EMF 2 व्होल्ट. EMF दिला आहे कॅपिटल ईची व्हॅल्यू 2 व्होल्ट आणि त्या EMFचा इंटरनल रेजिस्टन्सला आपण स्मॉल आरने डिनोट करतो. तर इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल आर दिला आहे 20 ओहम. किती दिला आहे? 20 ओहम. आणि आपल्याला काय फाईन करायचं आहे? पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच व्होल्टेज फाईन करायचं आहे. कारण की व्होल्टमीटरची रीडिंग म्हटलं आहे तर व्होल्टमीटरने आपण काय फाईन करतो? व्होल्टेज म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स फाईन करतो. सो अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ V इक्वल टू होते IR. हा आपल्याला पाठ आहे आणि आपण हा का बरं फॉर्म्युला यूज केला V इज इक्वल टू IR? कारण का प्रॉब्लेममध्ये रेजिस्टन्स दिला आहे आणि आपल्याला प्रॉब्लेममध्ये रेजिस्टन्स दिला आहे, व्होल्टेज फाईन करायचा आहे, तर त्यासाठी हा फॉर्म्युला सुटेबल आहे. म्हणून आपण V इक्वल टू काय लिहिला? IR. अरे पण क्वेश्चनमध्ये I म्हणजे करंट दिला आहे का? नाही. मग करंट जर दिला नसेल तर पोटेन्शिओमीटरची जेव्हा आपण स्टडी केला त्यावेळी पोटेन्शिओमीटरची स्टडी करतेवेळी आपण करंटचा एक फॉर्म्युला बघितला होता, I इज इक्वल टू E डिवायडेड बाय R प्लस स्मॉल आर. बघितला होता. तर I इज इक्वल टू E डिवाइड बाय E म्हणजेच EMF कॅपिटल E डिवायडेड बाय R प्लस स्मॉल आर. बरं, याच्यामध्ये लक्षात ठेवा, आता याच्यामध्ये इंटरनल रेजिस्टन्स दिला आहे म्हणून आपण कॅपिटल R प्लस स्मॉल आर लिहिला. कोणत्या कोणत्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला वेगळा एक एक्सटर्नल रेजिस्टन्स दिला असेल त्यावेळी स्मॉल आरच्या ठिकाणी आपण लिहू शकतो तो एक्सटर्नल रेजिस्टन्स जो दिला असेल. ठीक आहे. बट याच्यामध्ये ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय दिला आहे? या क्वेश्चनमध्ये दिला आहे स्मॉल आर म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स, म्हणून आपण लिहिला कॅपिटल I इज इक्वल टू कॅपिटल E डिवाइड बाय R प्लस स्मॉल आर. क्लिअर? ओके. सो देअरफॉर आयची जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये पुट करा. V इक्वल टू IR मध्ये ही जर आयची व्हॅल्यू पुट केला तर V इज इक्वल टू आयच्या ठिकाणी काय येईल? E डिवाइड बाय R प्लस आर. आयच्या ठिकाणी काय येईल? हा जो काही ही व्हॅल्यू आहे आयची व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये पुट करत आहोत. तर V इज इक्वल टू आयच्या ठिकाणी येईल E डिवाइड बाय R प्लस आर इंटू कॅपिटल आर आहेच, इंटू काय आहे? कॅपिटल आर. सो देअरफॉर V इज इक्वल टू EMF प्रॉब्लेममध्ये दिला आहे किती? 2 व्होल्ट डिवाइड बाय कॅपिटल आरची व्हॅल्यू 100 प्लस स्मॉल आरची व्हॅल्यू 20 इंटू कॅपिटल आरची व्हॅल्यू 100 दिली आहे. ओके. सो देअरफॉर 2 इंटू 100 कराल तर हा किती होईल? 200 डिवाइडमध्ये 100 प्लस 20 किती होईल? 120. 100 प्लस 20 किती होईल? 120. सो देअरफॉर 0 अँड 0 कॅन्सल, तर इथे काय उरेल? इथे उरेल 20 डिवायडेड बाय 12. काय उरेल? 20 डिवाइड बाय 12. ह्या 20 डिवाइड बाय 12ला 4चा डिवाइड होऊ शकतो. 20 आणि 12ला 4चा डिवाइड होतो. किती होईल? 4 5चा 20 डिवायडेड बाय 4 3चा 12.
तर आपल्याला ॲन्सर किती मिळेल 5/3 मिळेल की नाही. चल बघा काय मिळेल आपल्याला ॲन्सर. काय दिलं आपल्याला 2 कॅपिटल ईची व्हॅल्यू 2 डिवाइड बाय 100 + 20 × 100. 2 × 100 काय झाला 200 डिवाइड बाय 100 + 20 म्हणजे किती झाला 120. तर बघा 2 डिवाइड बाय 120 × 100. सो देअरफॉर 2 × 100 म्हणजे 200 डिवाइड बाय 120. सो देअरफॉर 0 and 0 कॅन्सल. तर इथे किती उरेल 20 डिवायडेड बाय 20 डिवाइड बाय 12. 4चा आपण डिवाइड केला तर 4 5 20 आणि 4 3 12. सो देअरफॉर 5 डिवाइड बाय 3 जेव्हा कराल तर तुम्हाला किती आन्सर मिळेल व्होल्टेज 1.67 व्होल्ट. किती मिळेल 1.67 व्होल्ट. तर व्होल्टमीटरची जी रीडिंग आहे ज्याने आपण व्होल्टेज मेजर करतो ती आपल्याला काय मिळाली 1.67 व्होल्ट. राहील लक्षात. तर असा हा एक छोटासा न्यूमरिकल होता. लक्षात ठेवा या टाईपचं न्यूमरिकल 2 मार्कसाठी तुम्हाला विचारतात. कारण की पोटेन्शिओमीटरवरती जे काही थेरी क्वेश्चन आहे त्या थेरी क्वेश्चनमध्ये एकतर तुम्हाला विचारलं तर 2 EMFला कम्पेअर करण्यासाठी एक क्वेश्चन विचारू शकतो. पण मॅक्झिमम चान्स आहे की तुम्हाला याच्यावरती काय विचारेल एक न्यूमरिकल विचारेल. आणि व्हीटस्टोन ब्रिज किंवा केल्विन मेथड किंवा मीटर ब्रिज याच्यावर तुम्हाला एक थेरी क्वेश्चन विचारेल डेरिवेशन. असं ह्या चॅप्टरवर मॅक्झिमम टाईम क्वेश्चन विचारलेला आहे. तर या पहिल्याच क्वेश्चनमध्ये आपल्याला व्होल्टमीटरची रीडिंग फाईंड करायची होती. आणि व्होल्टमीटरची रीडिंग म्हणजेच काय व्होल्टमीटरने आपण फाईंड करतो व्होल्टेज. म्हणून आपण कॅपिटल व्ही 1.67 व्होल्ट फाईंड केला. क्लिअर राहील लक्षात. ओके. त्यानंतर आहे प्रॉब्लेम नंबर 9. त्यानंतर काय आहे प्रॉब्लेम नंबर 9. बघा प्रॉब्लेम नंबर 9 काय आहे आता बघितला आहे त्याच प्रॉब्लेमसारखा सेम प्रॉब्लेम आहे फक्त व्हॅल्यू चेंज झालेल्या आहेत. म्हणून आपण थोडा फास्टमध्ये हा प्रॉब्लेमला क्लिअर करू. लक्ष द्या. अ व्होल्टमीटर हॅज अ रेजिस्टन्स 30 ओम म्हणजे कॅपिटल आरची एक व्होल्टमीटर आहे. त्या व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स दिला आहे किती 30 ओम म्हणजे कॅपिटल आरची व्हॅल्यू दिली आहे 30 ओम. क्लिअर. व्हॉट विल बी इट्स रीडिंग म्हणजे व्होल्टमीटरची रीडिंग फाईंड करायची आहे ना. व्होल्टमीटरची रीडिंग म्हणजे याचा अर्थ काय फाईंड करायचं आहे व्होल्टेज फाईंड करायचं आहे. तर कॅपिटल व्ही फाईंड करायचं आहे. व्हेन इट इज कनेक्टेड अक्रॉस अ सेल ऑफ EMF 2 व्होल्ट. कॅपिटल EMFची व्हॅल्यूसुद्धा दिली आहे किती 2 व्होल्ट. हॅविंग इंटरनल रेजिस्टन्स 10 ओम आणि इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे स्मॉल आर दिला आहे किती 10 ओम. क्लिअर. तर तुम्हाला या प्रॉब्लेममध्ये जसं या अगोदर जो प्रॉब्लेम होता सेम टाईपचा प्रॉब्लेम आहे फक्त व्हॅल्यू चेंज झालेले आहेत. मग आपल्याला पोटेन्शियल व्होल्टमीटरची रीडिंग काढायचं आहे म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज काढायचं आहे. तर आपल्याला माहीत आहे की अकॉर्डिंग टू ओहम्सला व्ही इक्वल टू काय होते IR. बट रेजिस्टन्स आर माहीत आहे पण आय म्हणजे करंट माहीत आहे का नाही. बट आपल्याला हाय माहीत आहे की करंट म्हणजे काय होते तर करंट म्हणजे होते E/R प्लस स्मॉल आर होते. आत्ताच या अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये बघितला होता आपण. म्हणून आपण या आयच्या ठिकाणी काय लिहिला E/R प्लस स्मॉल आर इंटू कॅपिटल आर आहेच. हे बरोबर आहे की नाही. देन कॅपिटल ईची व्हॅल्यू प्रॉब्लेममध्ये दिली आहे किती 2 डिवाइड बाय कॅपिटल आरची व्हॅल्यू 30 प्लस स्मॉल आरची व्हॅल्यू 10 इंटू कॅपिटल आरची व्हॅल्यू 30. सो देअरफॉर 2ने 30ला मल्टिप्लाय कराल तर किती होईल 60 डिवायडेड बाय 30 प्लस 10 40. 0 and 0 कॅन्सल. तर इथे काय उरेल 6 डिवाइड बाय 4. 6ला 2चा डिवाइड होऊ शकते 3 टाइम्स आणि 4ला सुद्धा 2चा डिवाइड होते किती टाइम्स 2 टाइम्स. किती होईल 2 टाइम्स. तर 3 डिवाइड बाय 2 आणि 3 डिवाइड बाय 2 म्हणजेच किती होईल 1.5 व्होल्ट. तर तुम्हाला या व्होल्टमीटरची रीडिंग म्हणजे या प्रॉब्लेमवरून तुम्हाला व्होल्टमीटरची रीडिंग मिळेल किती मिळेल 1.5 व्होल्ट. किती मिळेल 1.5 व्होल्ट. क्लिअर. तसा एक इझी प्रॉब्लेम होता. या अगोदरच्या प्रॉब्लेमसारखा एक प्रॉब्लेम होता म्हणून आपण काय केलं याला फास्टमध्ये सॉल्व केला. समजला असेल. अरे समजला की नाही. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे तुम्हाला प्रॉब्लेम नंबर 10. बघा प्रॉब्लेम नंबर 10 काय आहे. अ पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ
along a wire is 5 into 10 to the power minus 3 व्होल्ट पर मीटर. हा थोडा वेगळा प्रॉब्लेम आहे, लक्ष द्या. अ पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ along a wire is 5 into 10 to the power minus 3 volt per meter. If the EMF of a cell balances against length 216 centimeter of the potentiometer of this potentiometer wire, find the EMF of cell. चला, इजीच प्रॉब्लेम आहे हा सुद्धा. काय दिलाय बघा, अ पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ. काय म्हटलं आहे, पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे व्होल्टेज पर युनिट लेंथ, आणि पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ यालाच म्हणतो आपण पोटेन्शियल ग्रेडियंट. काय म्हणतो आपण, पोटेन्शियल ग्रेडियंट. अरे होते की नाही, पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे त्याचा अर्थ पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ म्हणजेच काय होते, पोटेन्शियल ग्रेडियंट. म्हणजे तुम्हाला डायरेक्टली नाही, थोडे इनडायरेक्टली दिला आहे, तुम्हाला समजायचं आहे. इनडायरेक्टली व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला कशाची, पोटेन्शियल ग्रेडियंटची. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे केची व्हॅल्यू दिली आहे. किती, 5 into 10 to the power minus 3. किती दिली आहे, 5 into 10 to the power minus 3. आणि व्होल्ट पर लेंथ म्हणजे व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल ड्रॉप, त्याचा युनिट व्होल्ट, व्होल्टेज पर लेंथचा युनिट मीटर. तर व्होल्टेज पर मीटर म्हणजेच तुम्हाला केची व्हॅल्यू दिली आहे 5 into 10 to the power minus 3 व्होल्ट पर मीटर. क्लिअर, अरे झालं का, ओके. त्यानंतर म्हटलं आहे की इफ द EMF ऑफ सेल बॅलेन्सेस अगेन्स्ट द लेंथ दिली आहे तुम्हाला कॅपिटल एल, किती, 216 सेंटीमीटर. किती दिली आहे, 216 सेंटीमीटर. मग मला सांगा 216 सेंटीमीटर आहे, तर सेंटीमीटरचा मीटरमध्ये जर कन्वर्ट करायचं जर असेल तर 10 to the power minus 2 होईल. 216 into 10 to the power minus 2 होईल. 10 to the power minus 2 ला याला अप्लाय जर कराल तर हाच किती होईल, 2.16 मीटर. किती होईल, 2.16 मीटर. तर केची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 5 into 10 to the power minus 3 व्होल्ट पर मीटर. बरं, का बरं याला के लिहिला समजला, की पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ म्हणजेच काय होते, पोटेन्शियल ग्रेडियंट होते. म्हणून तुम्हाला ही व्हॅल्यू जी आहे ही कशाची दिली आहे, पोटेन्शियल ग्रेडियंटची आहे. म्हणून आपण के इक्वल टू लिहिला 5 into 10 to the power minus 3 व्होल्ट पर मीटर. लेंथ दिला आहे, बॅलेन्सिंग लेंथ दिली आहे कॅपिटल एल 216 सेंटीमीटर म्हणजेच 2.16 मीटर. आणि तुम्हाला काय फाईन करायचं आहे, EMF ऑफ सेल. काय फाईन करायचं आहे, EMF ऑफ सेल म्हणजे कॅपिटल ईची व्हॅल्यू फाईन करायचं आहे. बरोबर आहे, ओके. तर तुम्हाला पोटेन्शियल ग्रेडियंटचा एक फॉर्म्युला लिहून दिला होता. पोटेन्शियल ग्रेडियंट इक्वल टू होते के इज इक्वल टू होते V डिवाइड बाय एल. आताच म्हटलं मी के इक्वल टू पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ. बट मला एक गोष्ट सांगा, आपण व्ही म्हणजेच व्होल्टेज, पण याच्या मधामध्ये या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला काय दिलं आहे, व्होल्टेज म्हणजेच तुम्हाला म्हटलं आहे EMF. व्होल्टेज म्हटलं काय म्हटलं आहे, EMF. म्हणून V डिवाइड बाय एलच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, E डिवाइड बाय एल. V डिवाइड बाय एलच्या ठिकाणी काय लिहू शकतो, E डिवाइड बाय एल. सो देअरफॉर के इक्वल टू आपल्याला मिळाला E डिवाइड बाय एल. पण आपल्याला काय फाईन करायचं आहे, आपल्याला फाईन करायचं आहे ई जर फाईन करायचं असेल तर हा एल लेफ्ट हँड साईडला घेऊन जावं लागेल. आणि एल जर लेफ्ट हँड साईडला नेला तर तो केच्या मल्टिप्लायमध्ये जाईल. म्हणजे हाच काय होईल, ई इज इक्वल टू के एल. ई इज इक्वल टू काय होईल, के एल. तर तुम्हाला समोर काय मिळेल, ई इज इक्वल टू काय मिळाला, के एल. ई इक्वल टू काय मिळेल, के एल. अरे समजला की नाही, समजलं ना. बघा मी काय म्हटलं, के इज इक्वल टू व्ही डिवाइड बाय एल होते. पण आपण व्हीच्या ठिकाणी काय लिहू शकतो, तर व्हीच्या ठिकाणी आपण EMF लिहू शकतो. कारण का प्रॉब्लेममध्ये तुम्हाला EMF दिला आहे म्हणून हा काय होईल, ई डिवाइड बाय एल. व्होल्टेजच्या ठिकाणी आपण EMF लिहू शकतो, कारण का व्होल्टेज आणि EMF नियरली अबाउट सेम पकडतो आपण. अरे कन्सिडर करतो की नाही. हां, तर के सेम नसतात, हां लक्षात ठेवा. पण आपण व्होल्टेज आणि EMFला काय कन्सिडर करतो, सेम लेवलचं. कारण का EMFचा युनिट व्होल्टेज असते आणि व्होल्टेजचा युनिटसुद्धा व्होल्टेज असते, व्होल्ट असते. म्हणून आपण काय कन्सिडर करतो, ईच्या ठिकाणी व्ही किंवा व्हीच्या ठिकाणी ई कन्सिडर करू शकतो. बरोबर आहे, ओके. तर के इज इक्वल टू मिळाला ई डिवाइड बाय एल. आपल्याला काय फाईन करायचं आहे, ई. तर ई फाईन करायचं आहे तर एल लेफ्ट हँड साईडला येईल. एल लेफ्ट हँड साईडला येईल तर केच्या मल्टिप्लायमध्ये जाईल. तर ई इक्वल टू काय होईल, के एल. तर ई इक्वल टू काय मिळेल आपल्याला, के एल मिळेल.
इथपर्यंत क्लिअर झाला. ओके. त्यानंतर केची व्हॅल्यू काय दिली आहे प्रॉब्लेममध्ये 5 इंटू 10⁻³ इंटू कॅपिटल एलची व्हॅल्यू काय दिली आहे 2.16. बरोबर आहे की नाही. 5 इंटू 10⁻³ हे केची व्हॅल्यू दिली आहे इंटू एलची व्हॅल्यू 2.16. 5चा 2.16ला जर तुम्ही मल्टिप्लाय जर कराल तर तो होते 10.80. किती होईल 10.80 इंटू 10⁻³ मग हा 10⁻³ जर ह्या 10.80ला अप्लाय जर केला तर 10⁻³ असल्यामुळे डेसिमल पॉईंट 3 प्लेस लेफ्ट हँड साईडला शिफ्ट होईल. किती 3 प्लेस. तर कॅपिटल ई इज इक्वल टू आपल्याला मिळेल 0.0. 3 प्लेस झाल्यामुळे बघा हा 10.80 आहे. तुमचा डेसिमल पॉईंट या ठिकाणी आहे. 10⁻³ अप्लाय कराल तर 1 2 आणि आणखी एक पॉईंट होईल 3. म्हणून आपण याला काय लिहू शकतो 0.01080 व्होल्ट. काय लिहू शकतो 0.01080 व्होल्ट. द EMF ऑफ सेल किती मिळाला आपल्याला 0.01080 व्होल्ट. इथपर्यंत समजला राहील. कसं आपण फाईंड केला पोटेन्शियल ग्रेडियंटचा यूज करून. अरे समजलं का. लक्षात ठेवा पोटेन्शियल ग्रेडियंटचा फॉर्म्युला आणखी समोर तुम्हाला यूज होणार आहे. तर त्याचा आपण इझिली यूज करता कसा यूज केला हा तुम्हाला समजला असेल. तर आपण EMFची व्हॅल्यू फाईंड केला 0.01080 व्होल्ट. क्लिअर. असा तुमचा प्रॉब्लेम नंबर 10. त्यानंतर बघा प्रॉब्लेम नंबर 11 काय आहे. सेम प्रॉब्लेम आहे याच टाईपचा. आता जो बघितला आपण प्रॉब्लेम यासारखाच आहे. थोडासा फक्त व्हेरिएशन आहे याच्यामध्ये नाही तर सर्व गोष्टी सेम आहेत. लक्ष द्या. अ पोटेन्शियोमीटर वायर हॅज अ लेंथ ऑफ 1.5 मीटर अँड रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम. एक पोटेन्शियोमीटर वायर आहे ज्याची लेंथ आहे 1.5 मीटर म्हणजे कॅपिटल एलची व्हॅल्यू आहे 1.5 मीटर आणि रेजिस्टन्स दिला आहे म्हणजे कॅपिटल आर दिला आहे तुम्हाला 10 ओहम. बरं समोर बघा. इट इज कनेक्टेड इन सिरीज विथ द सेल ऑफ EMF 4 व्होल्ट अँड इंटरनल रेजिस्टन्स 5 ओहम. जे काय तुमचा पोटेन्शियोमीटर वायर आहे त्याला सिरीजमध्ये एक EMF सेल कनेक्ट केला आहे ज्याचा EMF आहे 4 व्होल्ट आणि इंटरनल रेजिस्टन्स किती आहे 5 ओहम. आपल्याला फाईंड करायचं आहे कॅल्क्युलेट द पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर ऑफ द वायर. पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर. मला सांगा पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे व्होल्टेज होते म्हटलं आताच होते की नाही. आणि सेंटीमीटर म्हणजे कशाचा युनिट आहे लेंथ. म्हणजे तुम्हाला व्होल्टेज पर लेंथच फाईंड करायची आहे की नाही. पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे व्होल्टेज पर सेंटीमीटर म्हणजे कोणाचा युनिट आहे लेंथ. म्हणजे व्होल्टेज पर लेंथ फाईंड करायचं आहे याचा अर्थ तुम्हाला पोटेन्शियल ग्रेडियंट फाईंड करायचं आहे. व्होल्टेज पर लेंथ म्हणजेच काय होते पोटेन्शियल ग्रेडियंट. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला पोटेन्शियल ग्रेडियंट फाईंड करायचं आहे. काय फाईंड करायचं आहे पोटेन्शियल ग्रेडियंट फाईंड करायचं आहे. क्लिअर. तर समजला का. ओके. चला लक्ष द्या. तुम्हाला पर सेंटीमीटरमध्ये फाईंड करायचं याचा अर्थ तुम्हाला बाकी युनिट जे आहे ते सेंटीमीटरमध्ये असायला हवेत. म्हणजे जे मीटरमध्ये त्याला आपल्याला काय करावं लागेल सेंटीमीटर. तर आपल्याला लेंथ जी आहे ती लेंथ दिली आहे 1.5 मीटर. काय दिली आहे 1.5 मीटर. लेंथ 1.5 मीटर दिलेली आहे. मग मला सांगा त्या 1.5 मीटर लेंथला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट जर करायचं असेल तर मला सांगा 1 सेंटीमीटरचा कन्वर्ट आपण मीटरमध्ये करायचं असेल तर 10⁻² लिहितो मल्टिप्लायमध्ये. लिहितो की नाही. जर मीटरला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 10⁻+2 लिहायचं. म्हणून आपण लिहिला 1.5 इंटू 10⁻². 1.5 इंटू 10⁻² जर लिहिला तर 10⁻² जर जेव्हा अप्लाय कराल तर +2 असल्यामुळे डेसिमल पॉईंट 2 प्लेस राईट हँड साईडला शिफ्ट होईल. 2 प्लेस राईट हँड साईडला शिफ्ट होईल म्हणजे 1.5 मीटर म्हणजेच किती 150 सेंटीमीटर. तर लेंथला आपण सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केला. का बरं कन्वर्ट केला कारण का आपल्याला आन्सर कसा पाहिजे होता पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर पाहिजे. पर सेंटीमीटर पाहिजे असल्यामुळे मीटरला आपण कशामध्ये कन्वर्ट केला सेंटीमीटरमध्ये. रेजिस्टन्स कॅपिटल आर 10 ओहम. कॅपिटल आरची व्हॅल्यू 10 ओहम. EMF E 4 व्होल्ट आणि इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल आर 5 ओहम. कशामध्ये केला आपण 5 ओहम. क्लिअर इथपर्यंत. अरे समजलं का. ओके. आणि काय फाईंड करायचं तुम्हाला
पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर म्हणजेच लेंथ ना, पर लेंथ म्हणजे याचा अर्थ व्ही डिवाइड बाय एल ना, व्ही डिवाइड बाय एल म्हणजेच काय होते, पोटेन्शियल ग्रॅडियंट होते. म्हणजे आपल्याला इनडायरेक्टली म्हटलं आहे, पण आपल्याला माहीत आहे की याच्या मध्ये काय फाईन करायचं आहे, आपल्याला फाईन करायचं आहे केची व्हॅल्यू. काय फाईन करायचं आहे, केची व्हॅल्यू. कारण का पोटेन्शियल ड्रॉप पर लेंथ म्हणजेच काय होते, के होते, पोटेन्शियल ग्रॅडियंट होते. तर पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर म्हणजेच आपल्याला पोटेन्शियल ग्रॅडियंट फाईन करायचा आहे. तर लक्ष द्या काय होते, काय होते आपल्याला माहीत आहे की आता जो आपण फॉर्म्युला बघितला होता, के इज इक्वल टू व्ही डिवाइड बाय एल, पोटेन्शियल ग्रॅडियंट इज इक्वल टू व्ही डिवाइड बाय एल होते. अरे होते की नाही, पोटेन्शियल ग्रॅडियंट इज इक्वल टू व्ही डिवाइड बाय एल होते, म्हणजे पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ होते. आपल्याला यामध्ये क्वेश्चनमध्ये लेंथ दिलेली आहे, आपल्याला क्वेश्चनमध्ये व्होल्ट नाही, व्होल्टेज दिला आहे का, नाही दिला आहे. अरे व्होल्टेज दिला आहे का, नाही. मग मला सांगा, व्होल्टेज जर दिला नाही आहे पण आपल्याला एक फॉर्म्युला माहीत आहे ना, व्ही इज इक्वल टू काय होते, आय आर. पण क्वेश्चनमध्ये करंटसुद्धा दिलेला नाही आहे, करंट दिलेला नाही आहे, पण आपल्याला हाय माहीत आहे की ई इज इक्वल टू होते कॅपिटल ई डिवायडेड बाय आर प्लस स्मॉल आर इंटू कॅपिटल आर. अरे कॅपिटल आय इज इक्वल टू ई डिवाइड बाय आर प्लस स्मॉल आर होते की नाही, इंटू कॅपिटल आर. याच्या आपण प्रॉब्लेम पहिल्याच ह्या व्हिडिओच्या पहिल्या दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये आपण बघितलंच आहे की आयचा फॉर्म्युला काय होते, ई डिवाइड बाय आर प्लस स्मॉल आर इंटू काय आहे, कॅपिटल आर. म्हणजे ज्याला आपण लिहू शकतो, ईने कॅपिटल आरला मल्टिप्लाय कराल तर ई इंटू आर डिवाइड बाय आर प्लस आर. तर व्ही जी आहे, व्हीची व्हॅल्यू काय होती, ई आर डिवाइड बाय आर प्लस आर. सो देअरफॉर के इज इक्वल टू कॅपिटल व्हीच्या ठिकाणी लिहू शकतो आपण ई आर डिवाइड बाय आर प्लस आर, आणि डिवाइडमध्ये काय आहे, एल आहे, डिवाइडमध्ये काय आहे, एल आहे. समजला इथपर्यंत, अरे समजला की नाही. तर ई आर डिवाइड बाय एल इंटू आर प्लस आर. सो देअरफॉर कॅपिटल ईची व्हॅल्यू प्रॉब्लेममध्ये दिली आहे किती, 4. कॅपिटल आरची व्हॅल्यू प्रॉब्लेममध्ये दिली आहे किती, 10. डिवाइडमध्ये कॅपिटल एलची व्हॅल्यू दिली आहे 150, आपण फाईन सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केला, इंटू इन ब्रॅकेट कॅपिटल आरची व्हॅल्यू 10 प्लस स्मॉल आरची व्हॅल्यू 5. तर 4 इंटू 10 म्हणजे किती होईल, 40, डिवाइड बाय 150 इंटू 10 प्लस 5 15. अरे होईल की नाही. देन 40 डिवाइड बाय 150, 150 इंटू 15 म्हणजे 2250. 40 डिवाइड बाय 2250, तर 0 अँड 0 कॅन्सल, तर इथे काय उरेल, 4 डिवाइड बाय 225. काय उरेल, 4 डिवाइड बाय 225 उरेल. त्या 4 डिवाइड बाय 225ने हा 4ने ह्या 225ला डिवाइड करा, म्हणजे 4ने आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड करायचं. 4ने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड केला तर 4 डिवाइड बाय 4 म्हणजे किती उरेल, 1. आणि 225 डिवाइड बाय 4 म्हणजेच किती होते, 56.25. किती होते, 56.25. तर तुम्हाला काय मिळेल, 1 डिवाइड बाय 56.25. काय मिळेल, 1 डिवाइड बाय 56.25. क्लिअर, अरे बरोबर आहे की नाही. सो देअरफॉर पोटेन्शियल ग्रॅडियंट के इज इक्वल टू फाईन करायचं असेल तर ह्या 1 डिवाइड बाय 56.25ला सॉल्व करण्यासाठी रेसिप्रोकल बघायचा. काय बघाल, रेसिप्रोकल. तर 1 डिवाइड बाय 56.25 याचा रेसिप्रोकल बघाल तर तो होतो तुम्हाला 0.0178. किती होईल, 0.0178 व्होल्ट पर सेंटीमीटर. लक्षात ठेवा, आपण लेंथला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केला होता आणि आपला क्वेश्चनमध्ये सुद्धा सेंटीमीटरच विचारला होता. म्हणून पोटेन्शियल ग्रॅडियंट के इज इक्वल टू 0.0178 व्होल्ट पर सेंटीमीटर. 0.0178 व्होल्ट पर सेंटीमीटर. आपल्याला काय मिळाला, पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर. काय मिळाला, पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर मिळाला. अरे समजला की नाही, राहील लक्षात. खूप इजी प्रॉब्लेम आहे आता हे, आणि छोटं कॅल्क्युलेशन आहे, नॉर्मल कॅल्क्युलेशन आहे, हा तुम्हाला इझिली येतो, येईल. ओके. त्यानंतर आता प्रॉब्लेम नंबर 11मध्ये आपल्याला काढायचा होता पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर. म्हणजे त्याचा अर्थ इनडायरेक्टली त्याने विचारला होता, आपल्याला इनडायरेक्टली काढायचा होता पोटेन्शियल ग्रॅडियंट. त्याने डायरेक्ट दिला नाही, थोडा प्रॉब्लेमला टिल्ट करून दिला
तर आपल्याला समजतो की पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ म्हणजेच काय होते, पोटेन्शियल ग्रॅडियंट होते. म्हणून आपण 0.0178 व्होल्ट पर सेंटीमीटर व्हॅल्यू फाईंड केला. क्लिअर राहील लक्षात? ओके. त्यानंतर आहे तुम्हाला प्रॉब्लेम नंबर 12. काय आहे प्रॉब्लेम नंबर 12? चला बघा प्रॉब्लेम नंबर 12 काय आहे. द रेजिस्टन्स ऑफ अ पोटेन्शियोमीटर वायर इज 8 ओहम and its length is 8 meter. काय म्हटलं आपण? The resistance of a potentiometer wire is 8 ohm and its length is 8 meter. A resistance box and a 2-volt battery are connected in series with it. What should be the resistance in the box if it is desired to have potential drop of 1 microvolt per mm? 1 microvolt per mm. चला लक्ष द्या. द रेजिस्टन्स ऑफ पोटेन्शियोमीटर काय म्हटलं आहे क्वेश्चनमध्ये, एक पोटेन्शियोमीटर आहे, वायर आहे. त्या पोटेन्शियोमीटर वायरचा रेजिस्टन्स दिला आहे म्हणजे कॅपिटल आर दिला आहे 8 ओहम आणि त्या वायरची लेंथ दिली आहे कॅपिटल एल 8 मीटर. त्यानंतर क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे की जो काही वायर आहे त्या वायरला सिरीजमध्ये एक रेजिस्टन्स बॉक्स आणि एक बॅटरी अटॅच केलेली आहे. आता लक्षात ठेवा, या अगोदर जे प्रॉब्लेम होता त्या प्रॉब्लेममध्ये काय अटॅच राहत होती, एक सेल म्हणजेच बॅटरी अटॅच राहत होती, त्याच्यासोबत इंटरनल रेजिस्टन्स राहत होता. बरोबर आहे. आता इंटरनल रेजिस्टन्स नाही आहे तर इंटरनल रेजिस्टन्सच्या ठिकाणी एक रेजिस्टन्स बॉक्स अवेलेबल म्हणजे बॉक्स अटॅच केलेला आहे ज्याच्यामधून एक रेजिस्टन्स घेतला असेल. इंटरनल रेजिस्टन्सच्या ठिकाणी रेजिस्टन्स बॉक्स लावलेला आहे ज्याच्यामधून आपण एक काय केला, रेजिस्टन्स सिलेक्ट केला आणि एक 2 व्होल्टची बॅटरी, हे दोन्ही कसं कनेक्ट केलं आपण सिरीजमध्ये. तर जो रेजिस्टन्स बॉक्स अटॅच केला आहे आपल्याला त्या रेजिस्टन्स बॉक्समधला जो काय रेजिस्टन्स बॉक्स अटॅच केला आहे त्या रेजिस्टन्स बॉक्सचा आपल्याला रेजिस्टन्स फाइंड करायचा आहे. बट म्हणजे याचा अर्थ सरळ झालं असं की जो रेजिस्टन्स बॉक्स अटॅच केला आहे म्हणजे एक्सटर्नल रेजिस्टन्स झाला. तो कोणता रेजिस्टन्स होईल, एक्सटर्नल रेजिस्टन्स. म्हणजे आपल्याला एक्सटर्नल रेजिस्टन्स फाइंड करायचा आहे. अरे सिंपल आहे ना. एक इंटरनल रेजिस्टन्सच्या ठिकाणी रेजिस्टन्स बॉक्स लावला आहे, वेगळा रेजिस्टन्स बॉक्स लावला आहे म्हणजे याचा अर्थ एक्सटर्नल रेजिस्टन्स बॉक्स लावला आहे म्हणजे याचा अर्थ आपल्याला एक्सटर्नल रेजिस्टन्स वेगळा एक रेजिस्टन्स फाइंड करायचा आहे. जो वायरचा रेजिस्टन्स आहे त्या व्यतिरिक्त आणखी एक दुसरा रेजिस्टन्स फाइंड करायचा आहे म्हणजे आपल्याला दिला आहे तो आपल्याला फाइंड करायचा आहे. तो म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो, एक्सटर्नल रेजिस्टन्स. आणि तुम्हाला म्हटलं आहे की पोटेन्शियल ड्रॉप मायक्रोव्होल्ट पर एम एम, व्होल्ट पर एम एम दिला आहे म्हणजे याचा अर्थ हा पोटेन्शियल ग्रॅडियंट असेल. काय असेल, पोटेन्शियल ग्रॅडियंट असेल. क्लिअर? ओके. चला लक्ष द्या. रेजिस्टन्स ऑफ पोटेन्शियोमीटर वायर, पोटेन्शियोमीटर वायरचा रेजिस्टन्स दिला आहे म्हणजे कॅपिटल आर दिला आहे 8 ओहम. त्या वायरची लेंथ दिली आहे कॅपिटल एल 8 मीटर. तुम्हाला व्होल्ट बॅटरी दिली आहे, बॅटरीचा 2 व्होल्ट बॅटरी दिली आहे म्हणजे याचा अर्थ EMF दिला आहे 2 व्होल्ट. आणि लास्टला बघा 1 मायक्रोव्होल्ट पर एम एम म्हणजेच तुम्हाला व्होल्ट पर लेंथ म्हणजेच याचा अर्थ पोटेन्शियल ग्रॅडियंट दिला आहे के. तर केची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला किती, 1 मायक्रोव्होल्ट पर एम एम. पण आपल्याला मायक्रोव्होल्ट पण नाही पाहिजे आणि MM पण नाही पाहिजे, आपल्याला व्होल्ट हवं आहे आणि MMच्या ठिकाणी मीटर हवं आहे. तर कन्वर्ट करावं लागेल. मायक्रोव्होल्टचा व्होल्टमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 10⁻⁻6 लिहावा लागतो. लक्षात ठेवा. मिलीमीटर म्हणजे मिली जर असेल तर -3, मायक्रो असेल तर -6, मिली असेल तर -3, मायक्रो असेल तर -6 आणि सेंटीमीटर म्हणजे सेंटी असेल तर 10⁻². क्लिअर? ओके. तर मायक्रोव्होल्टचा व्होल्टमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय केला, 1 तर दिलाच आहे. मायक्रोव्होल्टला व्होल्टमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 10⁻⁻6 होईल. व्होल्टमध्ये मायक्रोव्होल्टचा व्होल्टमध्ये कन्वर्ट झाला डिवाइडमध्ये. MMचा कन्वर्जन आपल्याला मीटरमध्ये करायचा आहे तर 10⁻³ लिहिला. नाही समजला आपल्याला? अरे सॉरी, समजला की नाही? 1 × 10⁻⁻6 मायक्रोव्होल्टचा व्होल्टमध्ये कन्वर्ट करण्यासाठी मल्टिप्लाय केला 10⁻⁻6 ने आणि डिवाइडमध्ये MM आहे त्या MMचा मीटरमध्ये कन्वर्ट करायचा आहे तर MMचा मीटरमध्ये कन्वर्ट करायचा आहे म्हणून आपण 10⁻³ मीटर केला.
म्हणजे तो -3 लिहिल्यामुळे mm मिलीमीटरचा कशामध्ये कन्वर्ट झाला, मीटरमध्ये. बरोबर आहे. देन 1 × 10⁻⁻6 न्यूमरेटरमध्ये आहेच. डिवाइडमधला 10⁻³ वर जाईल तर काय होईल, 10⁻+3 होईल की नाही. -3 वर जाईल तर +3 होईल. सो देअरफॉर 1 × 10⁻6 + 3 म्हणजे काय होईल, 10⁻−3. 10⁻6 × 10⁻+3 आहे, तर -6 + 3 म्हणजेच -3 होईल. तर आपण लिहू शकतो की केची व्हॅल्यू 1 × 10⁻3 व्होल्ट पर मीटर. काय येईल, 1 × 10⁻3 व्होल्ट पर मीटर. आणि आपल्याला काय फाईंड करायचं आहे, रेजिस्टन्स बॉक्समधला रेजिस्टन्स फाईंड करायचा आहे. म्हणजे आपल्याला एक्सटर्नल रेजिस्टन्स फाईंड करायचा आहे. काय फाईंड करायचं आहे, एक्सटर्नल रेजिस्टन्स फाईंड करायचा आहे. बरोबर आहे. ओके. तर आपल्याला एक्सटर्नल रेजिस्टन्स फाईंड करायचा आहे. एक्सटर्नल रेजिस्टन्स म्हणजेच RE लिहितो मी त्याला. एक्सटर्नल रेजिस्टन्स RE लिहिला म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. ठीक आहे. सो देअरफॉर आपल्याला माहीत आहे की अकॉर्डिंग टू ओम्सला V = IR होते. V = काय होते, IR होते. बट आपल्याला माहीत आहे की V = I म्हणजे काय फॉर्म्युला होते, E/R + r. बरं, कन्फ्यूज होऊ नका. सॉरी, I आपण सुरुवातीलाच फॉर्म्युला स्टडी केला, E/R + r. पण स्मॉल r केव्हा येतो, जेव्हा इंटरनल रेजिस्टन्स असेल तेव्हा. पण ह्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला इंटरनल रेजिस्टन्स दिला आहे का, नाही. तर ह्या इंटरनल रेजिस्टन्सच्या ठिकाणी तुम्हाला काय दिला आहे, एक्सटर्नल रेजिस्टन्स दिला आहे. म्हणजे वेगळा एक बाहेरचा रेजिस्टन्स दिला आहे, रेजिस्टन्स बॉक्स लावलेला आहे. म्हणजे याचा अर्थ एक्सटर्नल रेजिस्टन्स दिलेला आहे. काय दिला आहे, एक्सटर्नल रेजिस्टन्स दिला आहे. म्हणून आपण त्याच्या ठिकाणी R + स्मॉल r लिहिण्याऐवजी आपण काय लिहिला, E/R + RE. राहील लक्षात. ही झाली तुमची आयची व्हॅल्यू इंटू काय आहे, कॅपिटल R. तर E/R + RE इंटू कॅपिटल R. ह्या दोघांचा मल्टिप्लाय जर होईल तर केला, तर दोघांचा मल्टिप्लाय काय होईल, E इंटू कॅपिटल R म्हणजे ER /R + RE. E इंटू कॅपिटल R /R + RE. सो नाव K = आपल्याला माहीत आहे की V/L होते. अरे K = आपल्याला माहीत आहे ना, पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ होते म्हणून. तर V/ काय होईल, L. बट Vची व्हॅल्यू आताच फाईंड केला आपण, काय केला, ER /R + RE. ही झाली Vची व्हॅल्यू. आणि डिवाइडमध्ये कोण आहे, कॅपिटल L. म्हणून आपण K = लिहू शकतो E इंटू R /R + RE इंटू L. आपल्याला काय फाईंड करायचं आहे, आपल्याला फाईंड करायचं आहे RE. RE जर फाईंड करायचं असेल तर हा RE या ठिकाणी आहे. बरोबर आहे. म्हणून हा पूर्णच्या पूर्ण ब्रॅकेट आपण लेफ्ट हँड साईडला घेऊन गेला. पूर्णच्या पूर्ण ब्रॅकेट लेफ्ट हँड साईडला नेला तर R + RE लेफ्ट हँड साईडला गेला तर केच्या मल्टिप्लायमध्ये जाईल. अरे लेफ्ट हँड साईडमध्ये, राईट हँड साईडला डिवाइडमध्ये आहे, लेफ्ट हँड साईडला जाईल तर मल्टिप्लायमध्ये. आणि लेफ्ट हँड साईडचा जो के आहे त्याला जर राईट हँड साईडला नेला तर कुठे जाईल, तो डिवाइडमध्ये. म्हणजे R + RE = ER/, ह्या ब्रॅकेट या साईडला गेला ना, ब्रॅकेटच्या ठिकाणी कोण आला, के आला. म्हणून काय झाला तो R + RE = ER/KL. काय झाला, R + RE = ER/KL. अरे समजला इथपर्यंत, अरे समजला की नाही. इजी कन्सेप्ट आहे, समजला असेल. असा खूप मोठा काय कॅल्क्युलेशन नाही आहे. तर R + RE ला लेफ्ट हँड साईडला घेऊन गेला आणि लेफ्ट हँड साईडचा के आहे त्याला राईट हँड साईडला घेऊन आला. म्हणून काय झाला तो R + RE = ER/KL. सो देअरफॉर कॅपिटल R ची व्हॅल्यू किती, 8 + RE = कॅपिटल E ची व्हॅल्यू 2 इंटू कॅपिटल R ची व्हॅल्यू 8 / K ची व्हॅल्यू 1 × 10⁻³ इंटू 8. 1 × 10⁻³ के ची व्हॅल्यू इंटू कॅपिटल L ची व्हॅल्यू 8 होईल. सो देअरफॉर आपल्याला काय हवं आहे, RE. मग हा RE हवा आहे तर +8 लेफ्ट हँड साईडला घेऊन जावं लागेल. जर राईट हँड साईडला घेऊन जावं लागेल. लेफ्ट हँड साईडचा 8 राईट हँड साईडला जर घेऊन गेला तर राईट हँड साईडला काय उरेल, 8 आणि 8 तर कॅन्सल झाला. म्हणजे इथे काय उरला न्यूमरेटरमध्ये 2 आणि डिवाइडमध्ये 1 × 10⁻³ म्हणजेच 10⁻³ हा 10⁻³ वर जाईल तर तोच काय होईल, +3 होईल.
10⁻³ वर जाईल तर +3, म्हणजेच आपल्याला काय मिळेल, हा 8 and 8 कॅन्सल आणि 10⁻³ वर गेल्यामुळे काय झाला तो +3, म्हणजे 2 × 10⁻³ आणि हा +8 राईट हँड साईडला गेल्यामुळे काय झाला -8. तर RE इज इक्वल टू 2 × 10⁻³ -8. तर RE इज इक्वल टू 2 × 10⁻³ आहे, तर 10⁻³ 2ला अप्लाय करा. 10⁻³ 2ला जर केला तर डेसिमल पॉईंट 3 प्लेस राईट हँड साईडला शिफ्ट होईल. डेसिमल पॉईंट 3 प्लेस राईट हँड साईडला शिफ्ट झाला तर RE इज इक्वल टू 2000 होईल. तर 3 प्लेस राईट हँड साईडला शिफ्ट झालं तर 2000 होईल -8. अरे होईल की नाही, 2 × 10⁻³ होता. याला आपण काय केला, याला आपण अप्लाय केला तर याचा अर्थ डेसिमल पॉईंट 2 जो आहे, 2च्या डेसिमल पॉईंट या ठिकाणी आहे. हा 3 प्लेस राईट हँड साईडला शिफ्ट झाला तर 1 प्लेस 2 प्लेस आणि 3 प्लेस. आता डेसिमल पॉईंट इथे आला, बरोबर आहे. तर 2000 होईल, तर 2000 -8 आणि 2000 -8 म्हणजेच किती होईल 1992 ओहम. 1992 ओहम. द एक्सटर्नल रेजिस्टन्स इज, जो एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे तो एक्सटर्नल रेजिस्टन्स किती मिळेल 1992 ओहम. किती मिळेल 1992 ओहम. अरे समजला की नाही, राहील लक्षात. ओके. तर या टाईपचं तुम्हाला पोटेन्शिओमीटरचं इजी प्रॉब्लेम होतं, छोटं प्रॉब्लेम होतं. ठीक आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पोटेन्शिओमीटरमधलं जे एक्सपेरिमेंट होतं, म्हणजे EMF, 2 EMFला कम्पेअर करा आणि इंटरनल रेजिस्टन्स फाइंड करणारं जे प्रॉब्लेम होतं त्यांची स्टडी करणार आहोत. तर यानंतरच्या व्हिडिओसाठी तुम्हाला जे 3 एक्सपेरिमेंट आपण सॉल्व केला होता, EMFचे 2 एक्सपेरिमेंट आणि इंटरनल रेजिस्टन्सचा 1 एक्सपेरिमेंट, ह्या दोघांची तुम्हाला स्टडी करून ठेवायची आहे. यानंतरचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांच्यावर डिपेंड राहतील. क्लिअर. ओके. तर आपण या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. यानंतरचा जो टॉपिक आहे, म्हणजे यानंतर जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. ओके.